मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. कालचा जो आपला विषय होता तो विषय असा होता की नाथ महाराज सांगतात की भगवंतावर जे प्रेम करायचं आहे ते प्रेम करताना सुद्धा त्या प्रेमाचे दोन प्रकार नाथ महाराजांनी आपल्याला सांगितले. एक देव केंद्रित प्रेम आणि एक देह केंद्रित प्रेम हा कालचा आपला विषय सुरू होता. आणि त्या विषयाच्या अखेरीस देव केंद्रित प्रेमामध्ये म्हणजे देव म्हणत असताना भगवंत म्हणत असताना आपण आपले सद्गुरू तिथे ठेवूया आणि मग सद्गुरूचा मी आहे आणि माझे सद्गुरू आहे हे दोन वाक्य आपण काल पाहिले. देह केंद्रीमध्ये असं आपण म्हटलं होतो की देव माझा आहे म्हणजे तिथे मी हा केंद्रित आहे म्हणजे ते देह केंद्रित प्रेम झालं. आणि मी महाराजांचा आहे किंवा मी भगवंताचा आहे तिथे भगवंत किंवा आपले सद्गुरू केंद्रित झाल्यामुळे तो देव केंद्रित असं प्रेम झालेलं. हा सगळा विषय आपण काल सविस्तराने पाहिल्यानंतर ते म्हणाले की अशा प्रकारचं देव केंद्रित सद्गुरू केंद्रित प्रेम जेव्हा आपल्याकडून होतं किंवा तो भक्त करतो तर त्या भक्ताची अवस्था ते काय म्हणाले की त्या भक्ताचं प्रेम आपल्या सद्गुरूंवर आपल्या उपास्य देवतेवर आपल्या भगवंतावर आपल्या देवावर इतकं असतं की त्या प्रेमाच्या नंतर त्याला कर्म अकर्म काही बाधत नाही. आणि दुसरं त्याच्या अखंड आत्मचिंतनामुळे भगवंत त्या भक्ताचं सगळं कर्म स्वतः भगवंत नीट पाडतात. तो परमात्मा तो सद्गुरू तो देव ज्याच्यावर तो प्रेम करतो तो परमात्मा किंवा ते सद्गुरू त्याची संपूर्णपणे लाज राखतात असं नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात. हा आपला कालचा विषय सुरू होता आणि त्या विषयाला अनुसरून आपल्या महाराजांनी प्रवचनामध्ये आपल्याला फार सुंदर वाक्य दिलं. खरंच ना आपल्या परंपरेमध्ये गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन रोज एकाच पेजमध्ये दिले एकच पान तुम्ही वाचा म्हणजे काही जास्त वाचू नका. पण हे 365 दिवसांचे 365 प्रवचन गुरुपौर्णिमेचे 3 प्रवचन रामनवमीचे 2 प्रवचन हे प्रवचन आपण जर पाहिले ना तर माझा खूप निश्चित अभ्यास नाही याची मला जाण आहे. पण जितकं काही श्रवण श्रींच्या कृपेने झालं जितकं काही वाचन झालं ना तर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण दशग्रंथ या सगळ्यांचं सार महाराजांनी प्रवचनांमध्ये. फक्त ती प्रवचन मात्र आपण जर मनापासून रोज वाचत गेली आणि त्याचं अविरत वाचन व्हावं. अविरत वाचन होण्याची सुद्धा महाराजांनी ते डॉक्टर सांगतात ना ते वैद्य सांगतो की नाही हे मात्रा एवढीच आहे म्हणजे रोज एकच पान वाचा सगळे 5-5 पानं एका दिवशी महिनाभराचे वाचून उपयोग नाही. एक पान रोज वाचा शांतपणे वाचा आणि त्याचं खरंच मनन चिंतन जर केलं ना किंवा मी तुम्हाला साधा एक अनुभव घेऊन केलेला प्रयोग मी तुम्हाला सांगतो की रोज आपण जेव्हा महाराजांसमोर प्रवचन वाचतो ना
तर त्यावेळेची आपली भावना जर अशी राहिली की नाही, मी जे वाचून दाखवतोय ते मी माझ्या सद्गुरूंना वाचून दाखवतोय आणि ते ऐकायला बसलेले आहेत आणि ते मला मन लावून वाचायचंय. एवढ्या एका शुद्ध प्रामाणिक भावनेने जरी आपण प्रवचन वाचलं ना सज्जनो, तर त्या प्रवचनातली आर्तता, त्या प्रवचनातली महाराजांची तळमळ आणि त्या प्रवचनात महाराजांना आपल्याला द्यायचं जे ज्ञान आहे, ते खरोखर महाराजांच्या कृपेने आपल्याला होतं. फक्त हे नित्य आपण केलं पाहिजे, की नाही आपली ती ठरलेली उपासनेची वेळ आहे, त्यावेळेला उपासना करणं आणि त्यावेळेला ते प्रवचन खरं सांगतो मनापासून वाचा. इतका सुंदर अर्थ महाराज तुम्हाला तुमच्या कानामध्ये सांगतात ना. आता ही गोष्ट कशी आहे, की ही अनुभवाची गोष्ट आणि ही होते का? होते. माझ्यासारख्या अति, 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 अति सामान्य माणसाला जर हे कळत असेल, समजत असेल, तर आपल्या सगळ्यांना ती 100% कळू शकते. म्हणून आता हे नाथ भागवत वाचत असताना पूर्ण वेळ मला ते फक्त प्रवचन दिसतं किंवा आपले महाराज, आपली परंपरा, आपल्या महाराजांचं जीवन सगळं दिसतं. हे म्हणाले नाही की ते लाज राखतात. तो परमात्मा तुमची लाज राखेल, तर महाराजांचं एक अभिवचन आहे, महाराजांचं एक आश्वासन आहे, महाराजांचं एक बोधवचन आहे. आपल्या गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये जवळपास ते 850 पानांचं, म्हणजे ते खूप कमी केले त्यांनी, जवळपास 1200 पानांचं होतं, ते कमी 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 करून 850 झालं. तर त्यातल्या शेवटचे 200 पानं तरी जवळपास बोधवचनं आणि काही सुंदर कथा महाराजांच्या दिलेल्या आहेत, म्हणजे ज्या आपल्याला काय म्हणता येईल की बोधप्रद अशा कथा आहेत. तर ती जी बोधवचनांची बोधकथा आहेत ना, त्या खरं तेच चरित्र, बोधवचनं जी आहेत, आश्वासनं जी आहेत, ते खरं महाराजांचं चरित्र आहे. तर महाराज त्याच्यात काय म्हणाले? महाराज म्हणाले, आपल्यासाठी फार आश्वासक आहे, आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. नुसतं शिकण्यासारखं नाही सज्जनो, तर आपलं जीवन नित्य आनंददायी, नित्य आधाराचं असेल असं आपण जीवन जगू शकतो. महाराजांचं त्यातलं एक बोधवचन असं आहे की माझ्या माणसाच्या, काय शब्द आहे महाराजांचा, पहिला शब्द इतका गोड की माझ्या. बरं, माझ्या म्हणताना सुद्धा महाराजांचं जीवनचरित्र जेव्हा आपण पाहतो सज्जन हो, तेव्हा माझा माणूस, महाराज काय म्हणाले, केवळ माझा अनुग्रहित नाही म्हणाले, इतकी संकुचितता महाराजांमध्ये नाहीये. महाराज म्हणाले, जो जो नाम घेतो, मग तो कोणताही असो म्हणे, स्त्री असो पुरुष असो, चहुवर्णा नामाधिकार, म्हणजे कोणत्याही वर्णाचा असो द्या म्हणे, पण जो नाम घेतो तो माझा आहे म्हणाले. एवढी विशालता आहे. आणि मग पुढे म्हणले महाराज, माझ्या माणसाच्या आयुष्यामध्ये सदा सर्व काळ त्याच्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतील असं नाही. किती सत्य आहे, शक्यच नाही. आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही, हेही खूप चांगलं आहे. महाराज म्हणाले, माझ्या माणसाच्या आयुष्यात सदा सर्व काळ त्याच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण म्हणाले, पण स्वल्प वेळाने, पण त्याची मी लाज राखेल. आता ही गोष्ट आपण आपल्या सगळ्या जीवनचरित्रातल्या आपापल्या वेगवेगळ्या अडचणीला पहा. किती ठिकाणी महाराजांनी कोणकोणत्या आर्थिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक, किती ठिकाणी महाराजांनी आपली लाज राखलेली, की ज्या ठिकाणी पैसा कामच करू शकत नाही, जिथे वशिला कामच करू शकत नाही, अशा ठिकाणी सुद्धा महाराजांनी आपल्या कुणालाही, हे फक्त आता डोळे लावून आपण आपलं आठवावं आणि त्यांची कृपा, म्हणून म्हटलं ना, आठवू किती उपकार गुरुराया, आठवू किती उपकार. आपलं संपूर्ण जीवन खर्च त्यांचा उपकार आहे, बाकी काहीच नाही. त्यांची केवळ आपल्यावर दाखवलेली त्यांनी दयाच आहे. म्हणून आपण आज या ठिकाणी सगळेजण आपापला प्रपंच इतक्या छान पद्धतीने, तर नाथ महाराज जे सांगतात तेच महाराज फार सोप्या शब्दात अधिक विस्तृतपणे आपल्याला समजेल असा परमार्थ, आपल्याला समजेल असा वेदांत. खरं वेदांत हा सगळा वेदांताचा ग्रंथ आहे आणि हा सगळा वेदांताचा ग्रंथ नाथ महाराज समजून सांगण्याचा प्रयत्नच करतायत. पण पुन्हा मी म्हटलं की 16व्या शतकातली सगळी भाषा, 16व्या शतकातलं सगळं आहे, त्यातही पुन्हा महाराजांनी अगदी सोपं करून सांगितलं. खरं म्हणजे मुळात श्रीमद भागवत त्यातला 11 स्कंद हा पूर्ण ज्ञानमार्गाचा आहे, पूर्ण वेदांताचा भाग आहे आणि तो भगवंतानी तुम्हा आम्हाला सोपा करून सांगायचा प्रयत्न केला. त्याच्या 4 स्टेप झाल्या की नारदांनी सांगितलं, पुन्हा त्या जनक राजाला ते अर्षद सांगतायत वगैरे, त्याच्यानंतर मग नाथ महाराज खूप सोपं करून येतात आणि त्याच्याही पुढे तुमचे माझे सद्गुरू आपल्याला सांगतायत की माझ्या माणसाने म्हातारपणाची, अंतकाळाची काळजी करू नये. किती किती मी एवढी बोधवचन आहे. शेवटी म्हणाले, तुम्ही काहीच करू नये, तुम्ही काहीच करू नका, काहीच नको रोणी प्राणी राम नाम जपवानी, हे समर्थांनी सांगितल्यावर सुद्धा पुन्हा महाराज म्हणाले, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचं सर्व. याची सुद्धा अनुभूती आपल्याला आपल्या जीवनातल्या कठीण प्रसंगामध्ये सज्जन व्हावी.
हे सगळं सांगत असताना कालचा विषय असा होता की आपला परमात्मा, आपला भगवंत, जो सद्गुरू आहे, हा सद्गुरू आपली लाज राखतो. त्याचं उदाहरण सांगत असताना मी तुम्हाला काल सांगत होतो की आपल्या साखरखिरड्यामध्ये सखाराम पंत तांबटकर म्हणून, आज 80-82 वर्षाचा हा माणूस. डावी बाजू पूर्ण पॅरलाइज झालेली आहे. त्याच्यातून ते आता बरे झाले, पण पूर्णपणे डावा हात काम करत नाही. उजव्या हाताने फक्त ते सेवा आजही तिथे देतात. म्हणजे एखाद्या तुमच्या माझ्यासारख्या भक्ताला बोलवतात आणि उपासनेची वेळ झाली की म्हणते, ही घंटी इथे लावून दे रे म्हटलं. घंटी लावली की तू जा म्हटली. डाव्या हाताने ती घंटी अशी लावता येत नाही त्यांना, उजव्या हाताने जमत नाही. फक्त उजव्या हाताने ती वाजवतात. पूर्ण आरती होईस्तोवर ती अतिशय सुंदर घंटा आरती उपासना होईस्तोवर ते वाजवतात. एवढ्या श्रद्धेने करणारा माणूस, मला सांगायचं काय की त्याची लाज भगवंत कसा राखतो, हा अर्धा विषय काल झाला होता. अर्धा मुख्य मला तुम्हाला सांगायचं. सखाराम तांबटकरांना महाराज देहात होते, जिजीमाय देहात होत्या. साधारण 60 सालाचा प्रसंग असेल, 60-70च्या दशकातला हा प्रश्न. टेलिफोन ऑफिसमध्ये होते आणि त्यावेळेला तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती की टेलिफोनमध्ये अशा पिन्स घालून काम करायचे, कुठला कॉल आला, काय आला. तर असे ते टेलिफोन ऑपरेटर म्हणून साधी सर्व्हिस होती. आणि एका उत्सवाच्या निमित्ताने काय झालं, वर्किंग डे आला आणि सुट्टी काही मिळाली नाही. बरं, यांच्या जेवढ्या सुट्ट्या म्हणजे 12 सुट्ट्या, ते यांच्या 15-20 सुट्ट्या असतात. ऑफिसर चांगला होता म्हणून तो सुट्ट्या द्यायचा. एका उत्सवाला असायला की ते म्हणजे सखाराम आता खूप झाले तुझ्या सुट्ट्या, आता काही तुला सुट्टी आम्ही देऊ शकत नाही, तुझं तू काम कर. या माणसाची तळमळ इतकी की याला साखर खेळायला जायचं. आता काय करावं? ते म्हणले, मी रात्री आदल्या दिवशीचे 2 शिफ्ट करतो, असं करतो. ते म्हणले, ते काही कर, पण सुट्टी काही मिळणार नाही बाबा, खूप सुट्ट्या झाल्या. मला बाकीचे बोलणारे असं व्यावहारिक प्रश्न होता झाला. शेवटी सखाराम तांबटकर हे आला ना की त्याची लाज राखतील. त्याच्या आधीचा आपला काल प्रश्न असला की सद्गुरू त्याच्याकडून काही चुका झाल्या तरी सांभाळून घेतात, नाही का? नाही होमवर्क केला तर आईच्या पदराखाली जाता येत. बाप जरी रट्टे देणार असला होमवर्क करून न, तरी आई मात्र पदराखाली जर घेतली तर मग तिथे आपलं संरक्षण होतं. अगदी तसं पदराखाली घेणं, तशी तुमची लाज राखण्याचं काम महाराज कसे करतात. तर काय झालं, हे गेले. आता यांची ते पिना याची सर्व्हिस होती. शेवटी हे यांनी काय रजा बिजा टाकली, ऑन पेपर देऊन टाकली आणि साखर खेळायला निघून गेले उत्सवात. चला, एक दिवस सुट्टी, नंतर शनिवार रविवार होता, असं करून साखर खेळण्याची सेवा आटोपली, पुन्हा आले तर चर्चा सुरू झाली ऑफिसमध्ये. आणि त्या ऑफिसरकडे हे प्रकरण गेलं की सखाराम काल नव्हता, असं नव्हतं. ऑफिसर स्वतः म्हणाले, काल रात्रभर सखाराम मी इथे बसलेला पाहिला. तुम्ही म्हणताच कसं? म्हणे, मी रात्री राऊंड घेतला, मला माहित होतं म्हणे सखाराम जाणार आहे, पण मी सांगितलं होतं म्हणे सखारामला जाऊ नको, तो रात्रभर नव्हता, मी स्वतः पाहिलं म्हणे हा सगळ्या पिना करतो. सखारामच्या जागी चिखलीच्या टेलिफोन एक्सचेंजमध्ये कोण बसलं असेल सगळं? म्हणजे आपल्याला हे माहिती की महाराज एका ठिकाणी होते, महाराज दुसऱ्या ठिकाणी प्रगट झाले. पण त्या भक्तासाठी महाराज, म्हणजे तो भक्त खेरड्यातही सेवेला उपलब्ध आहे आणि इकडे टेलिफोन ऑपरेटरचे काम. ही घडलेली गोष्ट आहे. सखाराम तांबटकर, जर तुम्ही आजही साखर खेरड्याला गेलात तर तुम्हाला ही कथा 10 वेळा विचारलं तर एखाद्या वेळेस सांगण्याची शक्यता आहे, कारण ते सांगत नाहीत. याचं कारण ते म्हणे, नाही महाराज, आपण आपलं महात्म्य वाढवू. मला महाराजांचंच महात्म्य तुम्हाला सांगायचंय. मला नाथ भागवताच्या आधारे महाराजांचं बोधवचन जे आहे आपले, की महाराज म्हणाले, मी तुमची लाज राखेन. झाली चूक, पण त्याला राहवलं नाही की मी खेरड्याला गेल्याशिवाय जमणार नाही. माझ्या महाराजांचा उत्सव आहे, प्रपंचासाठी तर मी किद्दा बोलणे खाल्ले साहेबाचे. असं आपल्याला वाटतं का कधीतरी की महाराज म्हणाले, एका भक्ताला काय झालं, रामेश्वरची यात्रा निघाली आणि जळगाव जिल्ह्यात एक भुसावळला एक ग्रहस्थ राहत होते, केशवराव साबळे त्यांचं नाव, आता नाही येत. महाराजांनी सगळ्यांना पत्र पाठवले, अशी अशी यात्रा निघाली, ज्यांना यायचं ते या. त्या व्यवस्थापक मंडळ जे होतं त्यांनी लिहून पाठवलं की बाबा इतक्या दिवसाचा प्रवास आहे, इतका खर्च लागेल, 350 रुपये माणसी पडणार वगैरे वगैरे, 400 रुपये अंदाजे खर्च येईल. केशवराव साबळेंचं पत्र आलं महाराजांना, महाराज मला यात्रेला यायची इच्छा आहे, पण आर्थिक चणचण फार आहे. फक्त त्यांनाच महाराज म्हणाले, बरं, सगळ्यांना म्हणत नव्हतं. कोणाला काय बोलायचं हे सद्गुरूंनी ठरवलेलं असतं. कोणाचा उद्धार कोणत्या पद्धतीने व्हायचा हे ठरलेलं असतं. काही लोकांना म्हणले, तुम्हाला पैसे नाही ना, तुम्ही या, मी पैसे करतो. केशवराव साबळेला म्हणाले, आतापर्यंत प्रपंचासाठी किद्दा कर्ज घेतलं,
ते म्हणे 5 वेळा. मग आता एकदा यात्रेसाठी तुझ्या प्रपंचातलं कर्ज जर भगवंत तो राम फेडू शकतो, तर यात्रेसाठी घेतलेलं कर्ज फेडणार नाही का म्हणे? हो म्हणले. मग कर्ज घेऊ. त्यांना कर्ज घेऊन आणि 6 ते 7 माणसं असे ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती, पण जे चांगले नामधारक होते, जे अत्यंत निष्ठावान होते, महाराजांनी व्यवस्थापक मंडळाला सांगितलं, या 6-7 लोकांकडनं पैसे घेऊ नका, त्यांचे पैसे रामानंद महाराज भरतील. मी भरतील असं म्हटलं. काय सजगता असते, काय अखंड ज्ञान. म्हणजे सद्गुरू प्रल्हाद महाराज असो किंवा आपल्या कोणताही सत्पुरुष घ्या तुम्ही, या परंपरेतल्या संप्रदायातल्या सत्पुरुषाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ब्रह्मचैतन्य, आनंदसागर, ब्रह्मानंद, रामानंद, प्रल्हाद महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की अखंड सावधान, अखंड सावधान, अखंड सावधानता वागण्यामध्ये, चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, सगळ्या ठिकाणी अखंड सावधानता होती. एवढा मोठा परमात्मा, परब्रह्म स्वरूप, पण साध्या साध्या माणसांच्या घरी कोणी अंतिम संस्काराच्या याला भेटून महाराज यायचे नाही, व्यवहार केला पाहिजे. माझं पहिल्या दिवशी जाणं झालं नाही, तर महाराज 10-15 दिवसात म्हणा, 1.25 महिन्याच्या आत त्याच्या घरी माझं त्यावेळेला येणं झालं नाही बरं. मी गोंदवल्याच्या उत्सवाला गेलो. केवढा व्यवहार महाराज सांभाळत. असो, विषय असा चालला होता की भगवंत परमात्मा नाथ महाराज म्हणाले, अशा भक्ताची लाज राखतात. पण सज्जनो, आपल्याला तो अभ्यास करायचा की अशा भक्ताच्या यादीमध्ये आपलं नाव येणं गरजेचं. एक सुंदर ओवी आहे, पण ती नंतर आपण घेऊ. याच्या नंतरचा जो विषय आहे तो थोडासा आता चिंतनाचा आहे, थोडासा थिअरॉटिकल आहे, सिद्धांताचा विषय. या भागवत धर्मामध्ये, या भक्तिशास्त्राचा अभ्यास करत असताना भगवान गोपालकृष्ण आपल्याला असं सांगतायत, नाथ महाराज असं सांगतायत त्याच्या आदेशाने, की तुम्ही जीव म्हणून, मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहात, पण सद्गुरू तुम्हाला या जीवाला शिवस्वरूपामध्ये मिसळल्याशिवाय राहत नाही. पण हा जीवापासून शिवापर्यंतचा जो प्रवास आहे, हा प्रवास भागवत धर्माचा प्रवास आहे. भक्तिशास्त्राच्या मार्गाने तुम्ही अनुसरण जर केलं, एक एक टप्पा तुम्ही आज पार करत जाल, एक एक टप्पा तुम्ही जेव्हा पार करत जाल, तर त्याच्यानंतर येणारी एक आदर्श अवस्था आहे. आता आपल्या मनामध्ये प्रश्न होईल की आपल्याला हे कधी साधेल? हे आपल्या तळमळीवर, हे आपल्या प्रयत्नांवर अवलंबून की ही अवस्था आपल्याला कधी येईल. कोणती अवस्था? तर म्हणाले, अहम ब्रह्मास्मी, की मी ब्रह्म होणं, मला ब्रह्मज्ञान होणं, मला आत्मज्ञान होणं. त्याचं सुंदर चित्र थोडंसं चिंतनात्मक आहे, थोडंसं सिद्धांताच्या आधारे आहे. आणि ते अहम ब्रह्मास्मी सांगताना नाथ महाराज सांगतात, छोटे छोटे पॉइंट्स आहेत, फार अवघड आहे. मी छोटं सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो, समजेल की नाही याची ते तुमच्यावर अवलंबून. नाथ महाराज म्हणाले की भक्त साधक जेव्हा या भक्तीच्या मार्गावर चालायला सुरुवात करतो, भगवंताकडे जाण्याचा मार्ग म्हणजेच आपल्या सद्गुरूंकडे जाण्याचा मार्ग, तुम्हाला ते शिवत्व, ते समाधानाचे स्थान प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे, तेव्हा नाथ महाराज म्हणतात की अहंकार, मीपणा, कर्तेपणाचा अभिमान किंवा कर्तृत्वाचा मद, मी केलंय त्यांनी असंच करायला पाहिजे, ही माझी सामान्य, मला असं वाटतं ही माझी सामान्य भावना आहे आणि आहेच. मी तुमच्यासाठी आपल्या अगदी प्रपंचातलं कॉमन वाक्य, लहानपणापासून आतापर्यंत इतकं केलं याच्यासाठी, याला काय समजत नाही का, हे तुमचं माझं कॉमन वाक्य. याचं सूत्र जर काही असेल तर नाथ महाराज म्हणाले, हा जो कर्तृत्वाचा मद आहे, याचं सूत्र आहे देहबुद्धी. या देहबुद्धीचा मूळ सूत्र कुठे आहे म्हणाले, तर अहंकार. आणि अहंकार काय म्हणाले, तर जन्मापासून, मी म्हटलं ना, अगदी 6-7 महिन्याच्या लेकरापासून आपण पाहतो, कशाला, जेव्हापासून त्याला नजर येते त्याच्या आधी, आता नजरही फार लवकर यायला. एका भागवतकाराशी चर्चा करत असताना काल परवा, विद्वान भागवतकार ते म्हणाले, अजून 100 वर्षांनी भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे माणसाचं आयुर्मान फक्त 20 वर्षांचं होईल. भागवतामध्ये जे सांगितलं की 7व्या वर्षी मुलगी आई होईल, आपण परवाच पाहिलं की 14 वर्षाची मुलगी प्रेग्नंट झालेली. हा भीषण काळ आहे आणि या भीषण काळामध्ये सज्जनो आपल्याला राहायचंय. म्हणून ते पुन्हा म्हणून की नलगे मुक्ती धनसंपदा एवढंच म्हणू शकतो आपण. कधी कधी असं वाटतं, नको ते जन्म नको मृत्यू, हे पाहणंच इतकं भयानक आहे. तुमच्या माझ्या वाट्याला आज जे येतं की आपण ज्या लहानपणी शिस्तीत वाढलो, ती शिस्त आज पाहायला मिळत नाही. शिस्त तर सोडूनच द्यावं बाकीच्या सगळ्याच गोष्टी. तर महाराज म्हणाले
नाथ महाराज असं सांगतात की याचं मूळ सूत्र जर काही असेल तर मीपणा, देहबुद्धी, अहंकार, कर्तेपणाचा अभिमान आणि अहंकारामुळे मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाला विसरला. खरं म्हणजे आपण त्या भगवंताचे अंश आहोत. म्हणजे मारुती रायाला एकदा प्रश्न विचारला की तू कोण आहेस? रामरायांनीच विचारलं. तर मारुती राय म्हणाले, मी दिसायला तुझा दास आहे म्हणाले, सेवेने मी तुझा दास आहे आणि ज्ञानाच्या आणि आत्म्याच्या अहंकारावर मी तुझा अंश आहे म्हणाले, मी तुझा अंश आहे. आणि सज्जनो, जे मारुती रायांनी उत्तर दिलेलं आहे त्या अध्यात्म रामायणामध्ये, हेच उत्तर तुमचं आणि माझं आहे की आपण खरंच कोण आहे. म्हणजे भारतीय तत्वज्ञानातलं सगळ्यात जर सुंदर काही सार असेल, मला जे उमगलं ते एवढंच की भारतीय तत्वज्ञान आपल्याला पहिल्यांदा शिकवतं की अरे तू कुठून आलास, तुला कुठे जायचंय, कुठून आला आणि कुठे जायचं यातला मधला प्रवास जो आयुष्याचा आहे, जीवनाचा आहे, तो कसा घालवावा हे उत्तम पद्धतीने फक्त भारतीय तत्वज्ञान, भारतीय शास्त्रच, वेदांत आपल्याला सांगतो, उपनिषद सांगतात आणि त्याचं सोपं अजून नाथ महाराज सांगतात. ते म्हणाले आपण आपल्या मूळ स्वरूपाला विसरलो की मी भगवंताचा अंश आहे आणि तो मी विसरून मी स्वतःला देह समजू लागलो आणि इथेच आपण खाली घसरायला सुरुवात होते. नाथ महाराज म्हणाले की इथून तुम्ही खाली घसरायला सुरुवात करता. कर्तेपणाचा अभिमान हा संसाराचा प्राण आहे. इकडे महाराज सांगतात की भगवंताच्या विषयीची, त्याच्या विषयीच्या प्रेमाची तळमळ हा परमार्थाचा प्राण आहे आणि इथे अहंकार, अभिमान हा संसाराचा प्राण आहे. त्याच्या जोशानेच माया पोचली जाते. या अहंकाराबरोबर हळूच माया पोचली होती. हे पाहिजे, ते पाहिजे, ते. आपण म्हणतो ना काम आणि क्रोध. खरं म्हणजे क्रोध हा वेगळा नाहीच आहे. क्रोध ही प्रतिक्रिया आहे. कशाची प्रतिक्रिया आहे? कामाची. काम याचा अर्थ तुम्ही तोच घेऊ नका. काम याचा अर्थ आकांक्षा, वासना, इच्छा हा कामाचा अर्थ आहे. जेव्हा इच्छा, आकांक्षा, वासना पूर्ण होत नाही, उठल्याबरोबर मला चहा पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही मिळाला की चिडला बायको, काहीच नाही, झाला क्रोध. कामाची प्रतिक्रिया जी आहे सज्जनो, ती क्रोध आहे. क्रोध निर्माण होण्याचं काम, जी माणसं रागीट असतात ना, ती जास्त कामुक असतात. कामुक याचा अर्थ त्यांच्या आशा, वासना फार असतात. नेहमी चिडचिड करणाऱ्याला डायबिटीस होतो आणि डायबिटीस झालेला चिडचिड करतो. हे सूत्र आहे. माझी हे का ते आपण ठरवायचं. हा विषय आजचा नाहीये, पण नाथ महाराज म्हणाले की हे सूत्र आहे की त्या अहंकाराच्या भोवतीच तो झाला की त्याच्या मागेच ती तयारच आहे माया. आणि पुढे म्हणाले माया पोचली जाते. अहंकारामध्येच देहबुद्धीचं मर्म सज्जनो आपल्याला सापडतं. देहबुद्धी जे म्हणतो ना की मी माझं हे अहंकारामध्ये. आणि नाथ महाराज म्हणाले की या अहंकारातून आता सुटण्याचा मार्ग काय? खूप छान वर्णन केलं तुम्ही, हे सगळं आम्हाला पटलं. आता पुढे काय? शेवटी सोल्युशन सांगा. सगळं आहे, पण सोल्युशन काय? नाथ महाराज म्हणाले या अहंकारापासून, या देहबुद्धीपासून जर मानवाला, साधकाला, भक्ताला जर सुटायचं असेल, मुक्ती पाहिजे असेल ना, तर नाथ महाराज म्हणाले शरणागत व्हा. तुमच्या उपास्य देवतेला, मी तर म्हणेल आपली उपास्य देवता महाराज आहे, आपले सद्गुरू आहे. मला महाराज म्हणत असताना आपले सद्गुरू, आपल्या किंवा जी आवडती देवता असेल, कुलदेवता असेल, भगवान शंकर असतील, कोणाचे दत्तात्रय असेल, काय असेल, तर त्याला अनन्य भावाने, अनन्य म्हणजे अन्य कोणीच नाही, आता फक्त तू. माता रामो मत्पिता रामचंद्रा, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रा, सर्वस्व मे रामचंद्रो दयालुर नान्यन जाने. मी आता कोणालाच जाणत नाही, मी कोणाला ओळखतच नाही, हा भाव नित्य आहे का? रामरक्षा म्हणत असताना हा श्लोक आल्यानंतर याचा अभ्यास आपल्या मनामध्ये होतो. म्हणून पाठ रामरक्षा असणं याचा एक फायदा होतो की डोळे लावून तुम्ही म्हणता, त्याच्या अर्थाकडे आज नाही उद्या, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी खरंच लक्ष जातं आणि तो भाव हळूहळू निर्माण होतो. आणि याची रोज एकदा सवय झाली की नाही रामा, आणि राम कोण आहे आपला? आपले महाराजच. अहो ते प्रत्यक्ष रामच आहे ना. कितीतरी वेळा त्यांनी सांगितलं की ज्या गोंदवल्यातल्या रामाच्या डोळ्यात पाणी आणलं तो काही राम नसेल का? आणि तो राम सांगतो गोंदवल्यातलं की अरे मी खरा राम नाही, खरा राम तिकडे गिरोलीला गेलाय म्हणाल. काय असेल म्हणजे?
सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या जीवनचरित्रात ती गोष्ट मी खूपदा तुम्हाला सांगितली, पण पुन्हा पुन्हा मला ती सांगावं वाटते. ते आहेच आहे. तव गुण महिमा काय वर्णुनी अतर्क्य जो त्यासे, बहुभक्तांनी वर्णन केले तव गुणगानाचे, आणि तेच वर्णावे वाटे अधिक गोड. मला तेच सांगा वाटतं की रामानंद महाराजांसारखा सत्पुरुष आपल्या सत्शिष्याविषयी सांगतो की अरे रामाचं दर्शन घेत जा रोज, आणि नाही झालं तर प्रल्हाद महाराजांचं दर्शन घे, म्हणजे तुझा दर्शनाचा संकल्प मोडणार नाही, म्हणजे माझा शिष्य राम आहे हे सद्गुरूंनी सांगावं. ब्रह्मचैतन्य महाराजांनी काय ओळखलं होतं रामानंद महाराजांनी? ब्रह्मचैतन्य महाराज रामानंद महाराजांनी देह ठेवायच्या वेळेस म्हणाले, बुवा आज एकादशी आहे, आज माफ करा, आज दशमी आहे, आज दशमी आहे आणि आज पुण्यतिथी आहे म्हणाले. तर पुण्यतिथीचा दिवस तुम्ही नका घेऊ, पुढे ढकला 2 दिवस. वाक्य 2 किती साधे. वाणीरूप महाराज रामानंद महाराजांना 1930 साली दशमीच्या दिवशी सकाळी येऊन सांगतात की बुवा आज दशमी आहे, 2 दिवस पुढे ढकला. अरे म्हणजे माझा शिष्य काळावर सत्ता गाजवणार आहे हे थोरल्या महाराजांना माहित होतं, म्हणजे त्यांनी आपला शिष्य कसा तयार केला असेल. काय म्हणजे म्हणलं ना, हे सद्गुरु तत्व, हे सद्गुरूंचं चिंतन, आणि हे जे साधतं ना, हे रामानंद महाराजांना, हे प्रल्हाद महाराजांना, हे तुकाबाईंच्या चरणी अशी विनम्रता, अशी अनन्यता थोरल्या महाराजांना साधण्याचं काही सूत्र जर काही असेल तर शरणागती. की मी नाही, किती शरणागती हो, मारलं तरी सोडायचं नाही. उसाच्या दांडक्याने थोरल्या महाराजांना वयाच्या 10व्या-11व्या वर्षी मारलं. साधी गोष्ट, अगदी व्यवहारातून आपण जर पाहिलं तर काय आपल्याला वाटतं. पण एवढी शरणागती, बरं त्याच्या मागचं सूत्र आता मी जे सांगितलं की माझ्या लेकराची देहबुद्धी केली पाहिजे. किती देहबुद्धी? त्याला मारलं तरी, त्याला शिव्या दिल्या तरी त्याच्या अंतःकरण हलता कामा नये, एवढा तयार करून घेणं विद्यार्थी. आम्हाला फक्त शाळेत आपण पोट कागम करून पोरं तयार करतो, तर एवढा आनंद होतो की त्यांनी काय मार्क मिळवले, अमेरिकेला गेला, पुन्हा पत्र पाठवलं नाही, ते सोडून द्या. पण तयार केल्याचं किती उदाहरण मला सांगा. आहे ना उदाहरण आपल्या बाजूला? हो, आपल्या उदाहरण बाजूलाच आहे. असो, तर शरणागत भाव मला तुमच्यापर्यंत नम्रपणे पोहोचवायचा सज्जनो, की शरणागतीने हे सगळं सांगितलं की नाही, माझे सद्गुरू म्हणजे सर्वस्व, त्यांच्या समोर मी नाहीच कोणी. आणि हा शरणागतीचा भाव, भगवंताला शरण जाणं, आणि शरणागतीने होतं काय म्हणाले, आता पुढच्या स्टेप्स बघतो. म्हणाले शरणागताने जीव भगवंताशी तद्रूप होऊन जातो. पण सज्जनो, हे एका वाक्यात सांगणं जितकं सोपं आहे तितकं 2 दिवसात, 5 दिवसात, वर्षात, 2 वर्षात चालेल असं नाही. म्हणजे म्हणजे मी ज्या आज पात्रतेचा आहे असं मला लक्षात येते की आपण नाही, आपल्यात एवढे दोष आहे, कोणी किती काही म्हटलं तर आपल्याला आपण माहित असतो की आपण कुठे आहोत. पण जेव्हा संत सांगतायत सज्जन, तेव्हा हे 100% खरं आहे की हे आपल्याला होता येतं, तद्रूप होतो आपण. आता हे कशावर आहे, तर तुमच्या अंतःकरणाची जी परमात्म स्वरूपाविषयी असलेल्या प्रेमाची जी अवस्था आहे, जी पातळी आहे, जी पात्रता आहे, ही तुम्हाला माहिती आहे की अरे नाही, मी कालपर्यंत एवढं आज प्रेम वाढलंय, आता वाढतंय. आता दिवसातून पहिल्यांदा मला 2च वेळा महाराज आठवते, एकदा उठल्याबरोबर संध्याकाळच्या उपासनेला. नाही, आता सकाळी उठल्यावर आठवतात, फराळाच्या वेळेस आठवतात, जेवणाच्या वेळेस आठवतात, दुपारच्या चहा पाण्याच्या वेळेस आपण महाराजांना पाणी देतो तेव्हा आठवतात, उपासनेला आठवतात. म्हणजे आता मी 6-7 वेळा महाराजांच्या नित्य स्मरणात असतो असं लक्षात येतं. हळूहळू अनुसंधान वाढलं, की हळूहळू शरणागतीचा भाव, नाही महाराज तुम्ही करता. आणि महाराजांच्या कानावर आपण जेव्हा घालून प्रत्येक गोष्ट करतो ना, तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कर्मामध्ये आता आपल्याला हे कळायला लागलं की हे कर्म करत असताना आपली शक्ती एवढीच होती, आपल्याला आपल्या नावावर एवढंच लोन मिळू शकत होतं, आपली कॅपॅसिटी किती डॉक्युमेंट लावले तर तो म्हणला तुम्हाला 20 लाखाच्या वर लोन देत नाही. पण प्रत्यक्षात 35 आणि 40 लाख जर लोन व्यवहारामुळे तर कोणाचा तरी फोन गेला होता हे आपल्याला लक्षात येतं. हे जसं व्यवहारात सज्जन लक्षात येतं, तसंच श्रींच्या कृपेने, महाराजांच्या आशीर्वादाने नित्य कळतं आपल्याला. हा शरणागतीचा भाव आपण वाढवण्याचा प्रयत्न करणं, हे खरं भागवत धर्माला, भक्तिशास्त्राला अपेक्षित आहे. पुढे म्हणाले शरणागतीने मनुष्य, तो साधक भगवंताशी तद्रूप व्हायला जातो आणि मग शिवस्वरूप बनतो. पण हे शिवस्वरूप बनण्याची गोष्ट तर फारच मला वाटतं एका जन्माची का 2 हे महाराज ठरवतील.
पण ती आपल्याला प्राप्त नक्की होणार आहे. सज्जनो, एका सत्पुरुषाच्या मुखातनं मी ऐकलेली गोष्ट आहे. तुम्ही अनुग्रह घेतला ना म्हणाले, तुम्ही सांगितल्याप्रमाणे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधन करताय ना, 100% म्हणाले, जास्तीत जास्त 7 जन्मांच्या आत, कदाचित तुमचा हा पहिलाही असू शकतो, कदाचित तुमचा हा शेवटचाही जन्म असू शकतो. पण या 7 जन्मामध्ये तुमचे सद्गुरू तुम्हाला शिवस्वरूपामध्ये, म्हणजे त्यांच्या स्वरूपामध्ये निश्चितपणे मिसळून देतात. हे आपण एकदा जर अनन्य भावाने लक्षात ठेवून पुढची भक्तिशास्त्रातली क्रिया पार पडली, तर शिवस्वरूप व्हायला फार वेळ लागत नाही. तर आपण भगवंतावर किती वेळ लागणार हे त्याच्यावरती आहे. आज आंबा पिकू घातला, तर उद्या काही पिवळा होत नाही. हे जसं आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये ठरलेलं आहे सज्जनो, तर आज भक्तीला सुरुवात केली, तर उद्या परवाच आपल्याला सदैव वैकुंठाला विमान येईल अशी अपेक्षा करणं जितकं चुकीचं आहे, तितकंच शिवस्वरूपाचं कठीण आहे असं मला वाटतं. पण ती शिवस्वरूपाची अवस्था नाथ महाराज जेव्हा सांगतायत, सकल संत सांगतायत, आपलं वेदांत शास्त्र सांगतंय, तेव्हा निश्चितपणे मिळेल. पुढे म्हणाले, शिवस्वरूपाच्या आधीची अवस्था, त्याच्या ठिकाणची देहबुद्धी नाहीशी होते आणि आत्मबुद्धी प्रगटते. म्हणजे काय होतं म्हणाले, की देहोहम, मी देह आहे, ही भावना जाऊन शिवोहम, देवोहम, देह सोडून मी देह आहे, देहोहम आपण जे म्हणत असतो, आणि ते आपण आईच्या उदरामध्ये नक्की म्हणत असतो. बाहेर आल्यावर लक्षात राहत नाही. आतापर्यंत कोणाच्याच लक्षात राहिलं नाही. संतांच्या मात्र लक्षात राहिलं. म्हणून ते म्हणाले, की तू आतमध्ये म्हणत होता सोहम, 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 आणि बाहेर आला आईच्या उदरात लगेच कोहम, कोहम, की भगवंताला हू आर यू आपण त्याला विचारतो. कोण आहेस तू? कोण आहेस तू? अरे तू परवापर्यंत आतमध्ये होता तोपर्यंत सोहम म्हणत होता. भगवंताला प्रार्थना करत होता, की भगवंता याच्यातून कसं आहे? काय काय खरं ते आता सोनोग्राफीवाले आणि गायनेकोलॉजिस्ट या डॉक्टरांशी जर गप्पा मारत बसलो ना आपण, आपल्या अनुभव काय काय सांगतात, की आज कशा प्रकारची झाली डिलिव्हरी, ते ऐकणं सुद्धा कठीण आहे. इतका गर्भवास कठीण. परवाच्या दिवशी एक आमचे जवळचे मित्र आहेत, गायनेकोलॉजिस्ट ते, आणि समोर ह्या आहेतच ना पाठक मॅडम, सांगायला सुद्धा आपल्याला कसं ते म्हणाले, बाळांनी पोटातच शी केली म्हणून सिझरिंग लवकर करा. काय असेल? आईला पाणीपुरी खावडली, ती तिखट पाणीपुरी खाल्ली तिने, त्या बाळाला किती त्रास. बरं, त्या मागचं पुन्हा शास्त्र बघा, की त्या बाळा आईच्या पोटात असताना सुद्धा भगवंत कसा सांभाळतो, त्याला सांभाळणं गरजेचं आहे. काल परवा एक गोष्ट वाचण्यात आली, म्हणाले रुक्मिणी माता म्हणाली, चला जेवायला. भगवंताला म्हणाले, चला जेवायला. ते म्हणजे थांब थोडा, अजून नाही, मला सगळ्यांचे जेवण राहिले म्हणले. मृत्यू लोकातले बरेच होते म्हणे, ते सगळ्यांचे जेवण राहिलेत म्हणजे एक जण राहिला अजून जेवायचा, त्याचं झाल्याशिवाय मला बसता येत नाही. कसं का म्हणे? बर, तिला राग आला होता, जेवण भूक लागली, आता हे बसल्याशिवाय तिला बसता येईल. अर्ध्या तासाने भगवंत बसले, त्याही जेवल्या, हेही जेवले. वामकुक्षीला त्या बेडरूम मध्ये गेल्या, भगवंत आपले नामस्मरण करत बसले. भगवंत कुणाचं नामस्मरण? तर म्हणले सगळ्या भक्तांचे नाव घेत बसले. असं दुसऱ्या दिवशी म्हणे, असं आहे का? इतकं खरं आहे का म्हणे यांचं हे, याचं जेवण झाल्याशिवाय मी जेवत नाही त्याचं? काय असतं, घरी किंमतच नसते. माझं सांगत नाही बरं, ही म्हणून तुम्ही असे उदाहरण देत जाऊ, लोकांना वाटते माझ्यावर संशय घेते. तर भगवंत रुक्मिणीने काय केलं, तिच्या त्या कुंकाच्या करंड्यामध्ये एक किडा टाकला आणि ते कुंकाचा करंडा बंद करून ठेवला. आता म्हणजे हे काय दिसणार आहे काय यांना? माझ्या कुंकवाच्या करंड्यात एक किडा सोडला आणि त्याचं झाकण लावून टाकलं. आता पहा म्हणजे, आता पाहू. नेहमीप्रमाणे वेळ झाली. भगवंत म्हणे, आधी चल आता भूक लागली म्हणे. झाले का म्हणे तुमचे सगळ्यांचे जेवण? रुक्मिणी माता असते तरी ती काय शांत सोडते आणि तिचा आविर्भाव सोडते का? नाही सोडते. हो म्हणे, झाले, बस जेवायचं. ते जेवायला वाढलं, भगवंत घास घेऊन ते करवंडा उघडून पाहिला, तर तो किडा, त्याच्या तोंडात एक तांदळाचा दाणा होता आणि तो तांदळाचा दाणा तो किडा हिच्या करंड्यामध्ये खात होता आणि त्याचं व्यवस्थित चाललं होतं, म्हणून भगवंत जेवायला. म्हणून ते ना, सकल जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकली लायसे. कशाला? समर्थ शिवरायांच्या चरित्रामध्ये तो प्रसंग आहे. तो किल्ला मला वाटतं एक बहुतेक शिवनेरीचाच किल्ला बांधकाम चालू होतं.
आणि राजे शिवाजी महाराज समर्थानं दाखवतोय, हे असं बांधलंय, ते असं बांधलंय, खालून असं चाललंय वगैरे. आणि सुप्तपणे असं सांगितलं जातं, की कुठेतरी अंतर्मनामध्ये आपल्या सद्गुरूंना हे सगळं वैभव दाखवत असताना शिवरायांच्या मनामध्ये कुठेतरी एक सुप्त असा अहंकार निर्माण झाला असावा किंवा झाला होता. असं म्हणाले. बाबा खूपच राजा खूपच असं म्हणा. एक मोठा दगड तिथे पडलेला होता. ते तोडून ते बांधकाम सुरू. तर म्हणाले, हे दगड एकदा एका पाथरवटाला बोलवा म्हणाले. बोलून समर्थ म्हणाले, पाथरवटाला बोलवा, हा दगड फोडा म्हणाले. दगड फोडला तर त्याच्या आत एक बेंडकोडी निघाली. राजाला म्हणले, हिला पोचणारा कोण आहे? शिवराय बुद्धिमान होते, त्यांच्या लक्षात आलं. नमस्कार केला ते. सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला. म्हणून आपल्याला खूपदा असा प्रसंग आपल्या सगळ्यांच्या जीवनात 2-4 वर्षाला म्हणा, कधी कधी 15 दिवसाला येतो आणि असं वाटतं की नाही, आपण खूपच एकटे पडलो, आपल्याला कोणीच नाही, किंवा असं वाटतं की अरे आता आपल्याला कोण आहे, आपलं कसं होणार, हा भाव येतो काही काही माणसाला. ताण येतो. आणि तेव्हा तेव्हा म्हणून म्हटलं की नाथ महाराजांचा हा भंग, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पतिलक्ष्मीचा जाणतीचे सकल जीवांचा करीतो सांभाळ. अरे तुला नाहीच सोडणार, नको काळजी करू. केवढं आश्वासन आहे. आणि हेच आश्वासन देण्याचं काम सकल संतांनी केलेलं आहे. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, अमकं तमकं, हे सगळी वाक्य ज्या काय शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळतील पाय सर्व त्याचे वगैरे, हे सगळं सांगण्याचं उदाहरण भगवंताचं किंवा सगळं संतांचं हेच होतं. पुढे म्हणाले, असा देहोहम जाऊन तो जीवोहम, आणि जीवोहमचा तो पुढे देवोहम स्वतःला म्हणू लागतो. अशी अवस्था या साधकाची पुढे होते. म्हणाले, मी ब्रह्म आहे या भावनेने तो जेव्हा मनाने, कर्माने आणि वाणीने भगवंताच्या चिंतनामध्ये रंगायला सुरुवात होते, तेव्हा त्याचा अहंकार पण शून्य होतो. असं म्हणण्यापेक्षा ते म्हणाले, या भक्तिशास्त्रामध्ये त्याचं कर्म, त्याची वाणी, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, ते म्हणाले पूर्णपणे परमेश्वराला अर्पण होऊन जातं. तो त्याचा अहंकार सुद्धा परमेश्वराला अर्पण झाल्यामुळे त्याचा म्हणून तो अहंकार राहत नाही. पुढे म्हणाले, पण परमात्म्याला तो अर्पण होत असताना कसा अर्पण होतो याच्यासाठी काही सुंदर ओव्या याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. थोड्याशा आपण ओव्या पाहूया, म्हणजे तुम्हाला अजून छान लक्षात येईल. फार कंटाळावानं निश्चितपणे मी तुम्हाला कळणार नाहीये, मला त्याची जाण आहे. ऐसा मने कर्मे वचने तो दृढावला भगवत जने, तेची भजन अभिमाने निज निर्वाणे दृढधरी. तरंग समुद्रा अवतवता म्हणे माझेनी मेघू तत्वता, जगाते निवविता जीवविता तृषा हरिता चातकांची. समुद्रामध्ये एवढं पाणी आहे, त्याच्यापासून मेघ तयार होतो आणि त्या मेघाच्या वर्षावानंतरच तो चातक पाणी पितो. हे कर्म. पुढे म्हणाले, माझे सस्ये पिकती माझेनी सरिता उसळती, त्याची अवस्था मागुती मज माझी मिळती, समरस्ती सिंधुत्वे. सगळं त्या सिंधूला, त्या सागराला पुन्हा मिळलं जातं. तेवी मुळीचे पूर्णपण पावोनी भजे अभिमान, त्याचे म्हणजे त्या भक्ताचे भजनाचे लक्षण सावधान अवधारी. म्हणे मी सकल लोक करता कर्म करोनी अकरता, सर्व भोग भोगता नित्य अभोगता मी. सगळ्या प्रकारचे भोग तो भोगताना आपल्याला दिसतो, पण त्याच्यामध्ये भोगतेपणाची वृत्ती राहत नाही. भगवान गोपालकृष्णाचं चरित्र आहे, याज्ञमुल्केवरीचं चरित्र आहे, अर्जुनाचं चरित्र आहे. या सगळ्या भक्तांची वर्णनं किंवा भक्ताच्या आदर्श लक्षणामध्ये हे सगळं येतं. सकल लोकी माझी सत्ता, त्याचा भाव सकळी सकळांचा निर्यता, सकळा सकळत्वे मी प्रकाशिता, होय मी शास्ता सकळिकांचा. सकळा भूती मी एकू, मीच व्याप व्यापकू, जनिता जनियता जनकू, न होई अनेकू जगद्रूप मी. सगळीकडे मी व्याप्त आहे असा भाव. मी देवांचा आदी देवो,
देवी देवपणा माझे निभावो, व्यया माझी मी अज अव्ययो, अक्षरी अक्षर भावो माझेनी अंगे. ईश्वरी जे जे सत्ता, ते ती माझी सामर्थ्यता, भगवंती भगवंतता, जाण तत्वता माझेनी. हे सगळं वर्णन बघा तुम्ही आपल्या सद्गुरूंना लागू पडतं. मी आपरूपी आपू, मी प्रकृती पुरुषाचा बापू, सृष्टी रचनेचा संकल्पू, निरविकल्पू पै माझा. मी आदीची अनादी आदी, मी समाधीची निज समाधी, निज शुद्धेची माझेनी शुद्धी, यापरी त्रिशुद्धी अभिमानार्पण. मी अजन्मा न जन्मोनी जन्मे, मी अकर्मा न करोनी करी कर्मे, माझेनी योगे पुरुषोत्तमे, पाविजे महिमे उत्तमत्वाचे. हे सगळं वर्णन जेव्हा सज्जनो आपण वाचतो तेव्हा एक मिनिट, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं की त्या सृष्टी निर्माण करत्याची जी काही शक्ती होती ती सगळी शक्ती ही आपल्या भक्तांना तो देतो. याचं उत्तम उदाहरण जर पाहत असेल, काय झालं 1900 मलकापूरला 13 कोटी जपाची सांगत आहे. ते म्हणाले ना की मी देवाचा आदी देव, मी प्रकृतीचा प्रमुख, असा जो उल्लेख नाथ महाराज करतायत की त्या भक्ताची अवस्था म्हणण्यापेक्षा त्या भक्ताची पात्रता भगवंत कोणत्या पात्रतेपती किंवा कोणत्या लेव्हल पर्यंत नेतो. मी तुम्हाला सांगितलं ना की सद्गुरु प्रल्हाद महाराज काय हे वयाच्या 75 पर्यंत त्यांच्या नित्य सहवासात राहणाऱ्या लोकांना सुद्धा कळाले नाही, असं मी का म्हणतो. जे पाहिलंय आपण ते सांगावं की ते रोज घडायचं. म्हणजे विनायकराव मामांनी सांगितलं की आमच्या समोर त्या माणसाने सांगितलं की जिंतूरला महाराज होते आणि त्याच दिवशी ते चिखलीचे म्हणले की नाही हो आमच्याचकडे होते. अशी चर्चा माझ्या समोर म्हणाली सगळी झाली. संध्याकाळी ते हे काही सांगता का तुम्ही म्हणले, काही महाराज मोठे आहेत म्हणाले. यज्ञेश्वर काळे म्हणून एक होते. यज्ञेश्वर काळे आपल्या मेघरच्या बालाजी मंदिरात काही दिवस पुजारी होते. मी त्यांना पाहिलेलं आहे, मी त्यांना भेटलेलो आहे. तर ते समोर होते. तर ते विनायकराव मामांना, त्या जिंतूरच्या माणसाला आणि त्या चिखलीच्या माणसाला यज्ञेश्वर काळे काय म्हणाले, अरे महाराज आपले खूप मोठे आहेत हे मला मान्य आहे, पण महाराजांच्या नावाखाली महाराजांना एनलार्ज करण्यासाठी काही सांगू नका गड्या म्हणाले. माझा काय याच्यावर विश्वास नाही. बर 5च मिनिटं झाली, 5ही मिनिटं नाही, तुम्ही काही बोलता म्हणाले. म्हणून ते राग आले म्हणून ते तिकडे खिरड्याच्या जुन्या आताचं जे भोजन कक्ष आहे तिथे छोट्या रूम होत्या तिकडे गेले यज्ञेश्वर काळे. बर त्यावेळेला त्यांनी पाहिलं की रामानंद महाराजांचं जुनं मंदिर, तिथे तो महाराजांचा कॉट होता, त्याच्यावर गादी महाराज उपर्ण पांघरून त्यांच्या समोर झोपले आणि हे तिकडे गेले भोजन कक्ष. भोजन कक्षात गेले तर आपले वाटूरचे गणेश मामा च्या खांद्यावर हात ठेवून एका हातात काठी घेऊन महाराज तिकून इकडे येताना दिसले. म्हणजे अरे आत्ता महाराज रामानंद महाराजांच्या मंदिरामध्ये कॉटवर झोपलेले आपण पाहिले आणि महाराज इकडे कसे म्हणून ते परत पळत आले. इथे येऊन पाहिले महाराज झोपले. पुन्हा पळत जाऊन तिकडे पाहिले महाराज इकडेच यायला. असा प्रकार विनायकराव मामाने आम्ही रात्री पाहिला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा महाराज आपले सामान्य आहेत याच भावनेने आम्ही वागायला सुरुवात केली. तुम्हाला सांगत होतो की मलकापूरचा 13 कोटी जपाचा संकल्प झाला आणि माकोडीला 13 कोटी जपाची सांगत होती. 4 दिवसाचा मोठा नामस्मरण सप्ताह, अन्नदान, यज्ञ, याग असं ठरलं. आणि ज्या दिवशी पूर्णाहुतीचा दिवस, त्या पूर्णाहुतीच्या दिवशी अगदी आता लोक जेवायला बसायची वेळ आणि हे करणार आणि इतकं आभाळ भरून आलं की त्या वरुणाला वाटलं की आपण इथे उपस्थिती लावली पाहिजे, मोठा यज्ञ, सत्पुरुष इथे आलेला आहे. म्हणून तो पाऊसही इतक्या जोराने आला आणि सगळे लोक म्हणाले महाराज आता, म्हणजे आता असं झालं की आता एक 15 मिनिटामध्ये प्रचंड पाऊस पडणार, इतके मेघ भरून आले की म्हणजे आता कार्यक्रमाचं तर जाऊ द्या, पण हे मंडपही तुटून जाणार, आमकं होणार, हे सगळंच होणार. म्हणून सगळे लोक महाराज आत बसले. महाराज बाहेर आले. त्याची चित्रफीत सुद्धा आज उपलब्ध आहे. महाराज आले आणि फक्त त्या मेघांकडे पाहून असं म्हणाले आणि असं महाराजांनी केलं, ते उपलब्ध आहे आज. त्याच्यानंतर
दुसऱ्या दिवशी तिथे तर पाऊस अगदी थोडा पडला, पण त्या माकोडीच्या परिसरात बाजूला वादळाने इतक्या लोकांची घरं पडली, झडली, टीन उडून गेले. पाऊस इतका प्रचंड झाला आणि तिथे मात्र ते म्हणाले, की मी प्रकृती पुरुष करता त्या पंचमहाभूतांवर सत्ता फक्त परमात्म्याचीच चालू शकते. तो परमात्मा मनुष्य रूपाने आपल्याला पाहायला मिळतो. असा परमात्मा आपल्याला पाहायला मिळण्यासाठी सुद्धा तो परमात्मा प्रथमतः मनुष्य रूप धारण करून येतो. तुमच्या माझ्यासारखा गृहस्थाश्रमात रमलेला दाखवतो आणि तुमच्या माझ्यासारखं नित्याचं कर्म करून 60,000 जप करतो आणि या अवस्थेला पोचतो. महाराज म्हणाले, नाथ महाराज म्हणतात, की हे भक्तिशास्त्र आहे. हा भक्तीचा मार्ग आहे. हा भागवत धर्म आहे आणि हा भागवत धर्म तुमच्या माझ्यासारखे जेव्हा आचरतील तर तो भक्त या अवस्थेला पोहोचू शकतो, की अहम ब्रह्मास्मीची भावना जी आहे ती या अवस्थेला पोहोचते. पुढचा विषय थोडासा सिद्धांताचा आहे आणि तो आहे सहज समाधीचा. थोडक्यात सहज समाधी म्हणजे काय म्हणाले, तर महाराज पुन्हा आपल्याला जसं आपण काल प्रेमाचे 2 प्रकार पाहिले, एक देव केंद्रित प्रेम आणि एक देह केंद्रित प्रेम, तसं सहज समाधी समजून घेताना नाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलं. बरं, थोडा सिद्धांताचा विषय आहे, तरी आतापर्यंत थोडं अवघड गेलं का? नाही, म्हणजे मी जिंकलो आता असं समजायला हरकत नाही. तर अहम ब्रह्मास्मीचा भाग आपल्याला समजला. आता पुढे नाथ महाराज सांगितलं, की सहज समाधी काय असते. ऐकून ठेवा, आपल्याला कधी साधेल माहित नाही, पण ऐकलेली गोष्ट बरी असते. आता आपण घरी चर्चा करताना पाहतो, त्या बायकोला काहीच इंटरेस्ट नसतो FDR मध्ये, ATM कार्डमध्ये, पैशाच्या व्यवहारात ती काय, पण आपल्याला मात्र तिला सांगा वाटतं, बाबा राहू दे तुझ्याकडे माहिती. बरं, दुसरा विषय असतो, आपण तिकडे जेव्हा बसतो, अहो याचं काही नाही आणि इतक्या चांगल्या काही आपल्याला त्याचा काही इंटरेस्ट नाही, पण ऐकावं लागतं की नाही. बरं, ते कामाला येत नाही असं नाही, आपल्याला इंटरेस्ट नसतो, पण ते कधी कोणत्या वेळेला कामाला येईल काही सांगता येत नाही. हिने असं केलं, मग ती भाजी करताना तसं आणि याच्या ज्यावेळेला जास्त हिंग घातला ना तर खूपच चांगली झाली. याला काहीच गरज नसते, याला फक्त रट्ट्याची सवय, हिंग घाल का नको घाल. पण ते जसं आपण ऐकतो तसं परमार्थशास्त्रामध्ये हे आपण ऐकून ठेवा, आपल्याला कामाला येईल, केव्हा तरी नक्की कामाला येईल, आज नाही येणार. त्या भावनेने मी तुम्हाला सांगतो. सहज समाधी समजून सांगताना नाथ महाराज इतकं सुंदर सांगतात. ते म्हणाले, समाधीचे 2 प्रकार आहेत. एक सहज समाधी, दुसरी योग समाधी म्हणाले. तर या योगाची समाधी, माफ करा, योगाची समाधी आणि भक्तीची समाधी, सहज समाधीकडे आपल्याला पुढे जायचं आहे. तर 2 समाधीचे प्रकार आहेत. एक योगाची समाधी आणि एक भक्तीची समाधी. म्हणजे योगशास्त्राचा अभ्यास करून. म्हणून नाथ आपले महाराज काय म्हणले आनंद सागरला, अरे नको जाऊ, काही योगाच्या फिगाच्या मागे लागू नको. आपला मार्ग सोपा आहे म्हणाले. कलियुगामध्ये सगळ्यात सोपं नाम. मनापासून जितकं होईल तितकं नाम घ्या. नाही मनापासून झालं तरी पण नाम घ्या. कसंही नाम घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आवडीने भावे हा अभंग एकदा काय झालं, काय आठवतं काही माहित नाही, ते जमतं ते काय त्यांची योजना. बालयोगी महाराज दरवर्षी गोंदवल्यामध्ये पुण्यतिथी उत्सव, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बाबा विल्सननी देह ठेवल्यानंतर त्यांची प्रवचन असायची 10 दिवस. तर समाधी मंदिरामध्ये प्रवचन सुरू झालं, पुण्यतिथीचा उत्सव सुरू झाला आणि बालयोगी महाराजांनी अतिशय थोर, बरं संन्यासी माणूस, भागवताचे उत्तम, अतिशय थोर, म्हणजे फार मोठी विभूती, अतिशय, म्हणजे त्यांचं स्मरण आपण नम्रतेनेच करू, आदराने करू. तर त्यांनी अभंग घेतला, आवडीने भावे हरी नाम घेसी, आणि त्यांनी असं ठरवलं की 10 दिवस महाराजांना नामावर आपल्याला बोलायचं. मग कोणतं घ्यावं होतं, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व, हा अभंग त्यांनी घेतला. पहिल्या दिवशीची 2 प्रवचनं झाली, दुसऱ्या दिवशीची 2 प्रवचनं झाली आणि दुसऱ्या दिवशीचं प्रवचन झाल्यावर तिसऱ्या दिवशी सकाळच्या प्रवचनाला बालयोगी महाराज तिथे आले. आल्यानंतर नित्याचं अभंग म्हटला, प्रार्थना करून अभंगाच्या पुढच्या निरूपणाला सुरू करण्याच्या आधी बालयोगी महाराजांच्या डोळ्यात धारा, क्षमा करा म्हणाले, माफ करा महाराज. काय झालं त्यांनी सांगितलं सज्जन. ते म्हणाले, मी अतिशय प्रामाणिकपणे आणि नम्रतेने तुम्हाला सांगतो की आज सकाळी मला महाराजांनी स्वप्न दृष्टांत दिला आणि काय सांगितलं, आवडीने भावे हरिनाम
आवडीने न भावे या 2 शब्दावर 2 दिवस तू बोललास म्हणे. मी आयुष्यभर इथे फक्त नाम घ्या, कसंही घ्या असं सांगायला लागलो. तेच लोकांना जमलं. आवडीने न भावे ही पुढची आहे. येते. पण तुम्ही आजच लोकांना आवडीने न भावे घ्या म्हटलं. काय आपली अवस्था आहे मला सांगा. इतके वर्ष अनुग्रह घेऊन झाले. रोज आपण माळा सणासन दोरीच्या चराट्यासारख्या ओढायला लागले. किती आवड, किती भाव निर्माण झाला नाही असं नाही होतो. पण ते महाराजांचं त्यांनी अतिशय माफी मागितली. महाराज म्हणाले मरे. तर ते म्हणाले आवडीने भावे ही अवस्था तुम्हाला नंतर येईल. पण आज नाम घ्यायला सुरुवात करा आणि ते घ्या, कसंही घ्या. ते म्हणाले अट्टहासाने मी जन्मभर हेच सांगितलं की बाबा नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. ही आपल्या महाराजांची, ही आपल्या परंपरेची शिकवण आहे. ही काळ फार कठीण आहे. कलियुगात इतका कठीण काळ खरंच नाही, खरंच नाही. आणि अशा वेळेला यज्ञ, याग, अमक तमक, सदाचरण हे पाळणं गरजेचं आहे. पण शक्य नाही. सदाचरणाच्या बाबतीत माफ करा, यज्ञ यागाच्या बाबतीत फार कठीण आहे. म्हणून महाराज काय म्हणाले, फार सोप्या शब्द सांगितले, शक्य तितके शास्त्र सांभाळा. 2 रूम मध्ये आता काय सांभाळतील मला सांग. शक्य तितके शास्त्र सांभाळा. प्राणापलीकडे नीती सांभाळा. नीतीला फार महत्व. प्राणापलीकडे, प्राण गेला तरी हरकत नाही, प्राणापलीकडे नीती सांभाळा. आणि प्राणाच्या पुढे तिसरं वस्तू किती सुंदर आहे की प्राण गेला तरी उरेल इतके नाम घे. आता प्राण गेल्यावरही नाम उरेल का? उरतं, 100% उरतं. अशी उदाहरणं अतिशय सामान्य प्रापंचिक स्त्री पुरुषांच्या बाबतीत आपल्या परंपरेमध्ये हजारो उदाहरणं आहेत. हजारो. की प्राण गेल्यावर सुद्धा नाम उरलेलं आहे. कोणाच्या त्या दिव्याच्या खाली आलं, कोणाला जाताना आलं, कोणाचे ओठ हल्ले, अंतिम काळी तर नाम होतच. आणि अशा प्रकारचं नाम घेणं हे आपला विषय असा सुरू होता की सहज आणि योग्याची समाधी. की योगशास्त्राचा अभ्यास करून म्हटलं की ते आवडीने भावे सुद्धा आहे, ते आदर्श अवस्था आहे, पण ती आज येणार नाही. दुसरा, योग्याची समाधी म्हणजे योग मार्गाचा अभ्यास करून येणारी जी समाधी आहे, नाथ महाराज म्हणाले या समाधीमध्ये, ही समाधी साधते म्हणाले, पण हिचा काळ फार अल्प आहे, ही फार तात्पुरती समाधी असते म्हणाले. योगी त्या समाधी अवस्थेतून खाली आला रे आला की तो पूर्व अवस्थेला येतो आणि पूर्व अवस्थेला आल्यानंतर तो पुन्हा विषयाच्या नादी लागण्याचा संभव. कारण त्याचं वैशिष्ट्य असं मिळणार की योगातली समाधी साधण्यासाठी यम नियम ते काय सगळं आसन प्राणायाम तर तर हे 6 कंडिशन्स आहेत. ह्या 6 मर्यादा पाळून आणि सगळ्यात मोठं म्हणजे इंद्रिय दमन आणि मनाला, तर ह्या 2 गोष्टी करून त्याला याला सांभाळ, त्याला सांभाळ, मन तिकडे चाललं त्याला इकडे ओढ, हे इंद्रिय तिकडे चाललं त्याला इकडे ओढ, या ओढाताणीमध्ये कसं तरी करून तो समाधी साधतो. ती समाधी अवस्था प्राप्त होते, पण ती काही काळ राहते. पुन्हा ती समाधी उतरली की पुन्हा इंद्रिय तयार आहेत, मनही तयार आहे. आणि त्यामुळे या समाधीमध्ये त्याला सात्विक आनंद फार कमी काळासाठी मिळतो. ही अविरत चालणारी गोष्ट फार कमी वेळा होते. पुढे म्हणाले याच्या मर्यादा. आणि दुसरं म्हणजे योगाच्या समाधीसाठी लागणारी शरीराची अनुकूलता, परिस्थितीची अनुकूलता, खाण्यापिण्याच्या सवयी हे सामान्य प्रापंचिकाला शक्य नाही. पण पुढे म्हणाले की पण भक्तीची जी समाधी आहे, या भक्तीमध्ये फक्त एकच आहे की नितांत प्रेम आपल्या सद्गुरूंवर म्हणा, आपल्या उपास्य देवतेवर नितांत प्रेम. आणि त्या नितांत प्रेमाला कशाचंच बंधन नाही. तिथे फक्त तो भाव आहे की नाही तो माझा आहे. म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी ज्ञानमार्ग पण असाच आहे. ज्ञानमार्ग आणि भक्ती मार्गामध्ये ज्ञानाशिवाय हे होत नाही, पण ते भक्तीतून साधू शकतं. मला वाटतं ज्ञानातून भक्ती साधेल की नाही शंका कमी. ज्ञानी माणसं फार कमी भक्ती. आपण नेहमी म्हणायचे की जो ज्ञानी असतो तो भक्त असेल की नाही सांगता येत नाही म्हणायचं, असा त्यांचा नेहमीच ऐकणं. म्हणून भगवंतावर प्रेम करता करता मनाने आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सहजतेने आमूलाग्र बदल होतो. आणि मग त्या भक्तीच्या प्रेमाच्या साधनेने जी समाधी प्राप्त होते म्हणाले ती अखंड टिकणारी असते, चिरकाल टिकणारी असते. आणि त्याचं सूत्र फक्त एकच आहे, भगवंतावर आपल्या सद्गुरूंवर नितांत प्रेम करणं. राहिलेलं विषय आपण आता उद्या पाहूया.
ची झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया. श्रीराम